नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, मी विजय गुजर. आज 6 जानेवारी महात्मा लुई यांची पुण्यतिथी आहेच. त्यांना आदरांजली अर्पण करता करता मराठी पत्रकारिता दिन महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांसाठी आनंदाचा दिवस. आणि ह्या आनंदाच्या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांना आपण आदरांजली अर्पण करूया. आज आपल्या सोबत आहेत दृष्टीहीनांच्या क्षेत्रात प्रचलित वाटांव्यतिरिक्त वाटा शोधणारे, नवी वाट असं ज्या माणसाला मी संबोधत असतो असे ज्येष्ठ पत्रकार, अतिशय उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट मुलाखतकार गौरव मालक. गौरवजी नमस्ते. सगळ्यात आधी नमस्कार आदरणीय नाना. आणि मला असं वाटतं ज्येष्ठ वगैरे नाही, आपलं खूप वर्षांचं नातं आणि मी तुमच्यापेक्षा फार छोटा आहे, म्हणजे मुलासारखं आहे. त्यामुळे तुम्ही मला गौरव म्हणावं की सुरुवातीला विनंती आणि प्रेक्षकांनाही मनापासून नमस्कार. मित्रांनो, गौरवजींची विनंती मान्य केलेली. गौरव, येस नाना, बोला. एक गौरव मराठी या चॅनलचा मालक असलेला गौरव मालक हा जन्म कसा झाला, म्हणजे कधी झाला आणि मग शाळेत कसा आला, शिक्षण वगैरे याबद्दल थोडंसं सांगशील आमच्या श्रोत्यांना? नाना, माझं जन्म खरं म्हणजे 2001 आहे. मी प्रचंड छोटा आहे म्हणून तुम्हाला म्हणालो, मी फार लहान आहे. नाही, प्रचंड ठीक आहे ते. हा. नंतर मग मी लहान होतो, 6 वर्षाचा होतो त्यावेळेला ना नाना, आमच्याकडे मित्रांपेक्षा मैत्रिणी मला प्रचंड जास्त होत्या गावात. आणि त्यावेळेला असं होतं की झी मराठीवरती एक होम मिनिस्टर नावाचा कार्यक्रम आला होता. आणि त्या कार्यक्रमात आदेश बांदेकर काहीतरी उत्तम बोलताय त्याची जाणीव व्हायची. पण ते काय बोलतायत हे कळत नव्हतं, पण हा माणूस काहीतरी सुंदर बोलतो. मग आम्ही काय खेळायचो, चला होम मिनिस्टर. तेव्हा आपण उत्तम बोलतो याची जाणीव झाली. आणि घरच्यांना माहित नव्हतं तेव्हा की अशा काही शाळा स्पेशल असतात. नंतर माहिती झाली. नंतर मी अकोला अंधशाळा आहे तिकडे गेलो. नंतर मी नाशिकला गेलो 4थी नंतर. कोणत्या वर्षी? 7व्या वर्षी गेलो. त्यानंतर 4थी पर्यंत अकोल्यात शिकलो मी. त्यानंतर 4थी ते 7वी नाशिकला शिकलो मी. आणि परत अमरावतीला आलो आणि आता 11वी नंतर पुण्यात आलो. असं एकंदर शिक्षण चालू आहे सध्या. बरं, मग आता काय करतात शिक्षणाच्या बाबतीत? काय चालू आहे तुझं? मी पत्रकारितेचं शिक्षण घेतोय. मास्टर आहे सध्या आणि 2ऱ्या वर्षाला आहे सध्या. बरं. आता मला सांग गौरव, हे सगळं ठीक आहे, म्हणजे पत्रकारिता, पदवी वगैरे हे सगळं मिळवणं ठीक आहे. परंतु हे टीव्ही चॅनल वगैरे मध्ये जायचं म्हणजे मॅक्स मराठी सारखं जे चांगलं चॅनल आहे किंवा लोकमत वगैरे सारखं, मग हे कसं, म्हणजे कोणी सुचवलं? कारण काय होतं, आता आमच्यासारखा जर म्हटलं ना शोधू यार मॅक्स मराठीचा पत्ता, तर आम्हाला साधा पत्ताही सापडायला मुश्किल होतं. तेव्हा तुला डायरेक्ट चॅनल मध्ये जायचं, कसं काय जमवलं? खरं म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा 7वी-8वीला असताना पत्रकारिता नावाचं काहीतरी असतं याची जाणीव व्हायला लागली. आणि तेव्हा आम्ही काय करायचो, विकेंडला सॅटर्डेला माझे 3-4 मित्र, कोणी बीजेपीचा प्रवक्ता, कोणी काँग्रेसचा प्रवक्ता, कोणी असा प्रवक्ता बनायचे आणि मी तो होस्ट करायचो ऍज अ अँकर म्हणून. पण नाना, मला नंतर असं लक्षात आलं की केवळ असं करून चालणार नाही, कारण पत्रकारितेमध्ये उत्तम बोलणं अपेक्षित नाही, उत्तम लिहिताही आलं पाहिजे. मग त्या काळात अमरावतीला आम्ही माझ्या शिक्षकांना असं म्हणालो की आम्ही शाळेत एखादं साप्ताहिक सुरू करू का, ज्यामध्ये आम्ही काय करू की शाळेतच काय आठवड्याभरामध्ये घडलं ते आम्ही छापू त्याच्यामध्ये. तर तेव्हा त्यांनी परवानगी देऊन टाकली. तेव्हा माहित नव्हतं सरांना की याच्या अंगात किती किडे आहेत म्हणून. ते किडे नंतर बाहेर आले. नंतर मग आम्ही काय केलं, एक दिवस ना आम्ही फिरत होतो सगळी शाळा, काही मित्र माझे आणि मी. तर स्टाफ रूम असते आपल्या शिक्षकांसाठी. त्या स्टाफ रूम मध्ये लाईट फॅन सगळं चालू आणि एकही शिक्षक नाही. असं साधारणतः 2-3 दिवस चालू होतं. आणि महिन्याचं बिल आलं शाळेला 40,000 रुपये. मग त्या साप्ताहिकाची हेडलाईन होती, शिक्षकांच्या विद्युत गैरवापरामुळे अंध विद्यालयाला 40,000चा दणका. ही आणि त्यावेळेला असं होतं नाना की ते साप्ताहिक शिक्षकांपासनं, प्रिन्सिपल सगळे लोक तिथे वाचायचे. त्यांनी पहिलीच हेडलाईन आमची वाचली. मला ब्रेल साप्ताहिक. मग लगेच बोलवून घेतलं प्रिन्सिपलांनी. जरा भीती वाटली, म्हटलं अरे बापरे आता काही खरं नाही आपलं, आणि डेअरिंग दाखवलं होतं. नाना, खरं सांगतो त्यांनी अप्रिशिएट केलं. सगळे शिक्षक तिथे होते, सगळ्या शिक्षकांनी अप्रिशिएट केलं. आणि तेव्हा कुठे उत्साह वाढला. म्हणजे तिथे जर त्यांनी मला खच्चीकरण दिलं असताना तर गौरव मालक आधी ते बोलू शकला नसता. त्याचं क्रेडिट त्या सगळ्या शिक्षकांना आहे.
आणि म्हटलं ना, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजही म्हणून गेलेले आहेत की स्त्री गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण कोण करी. करे. पण तिथे जाणवलं की आहे आपल्यात काहीतरी. पुढे बरोबर. 11वी नंतर बाहेर पडलो ना, आणि बाहेर पडल्याच्या नंतर लॉकडाऊन लागलं हा. आणि इतके प्रॉब्लेम्स होते. म्हणजे लॉकडाऊन निवळत होतं, पण आपल्या ज्या स्पेशल शाळा आहेत अंध बांधवांच्या त्या सुरू व्हायचं नाव घेत नव्हत्या. बरोबर. तर आपल्याला तर स्पर्शाच्या साह्याने शिकवणार ना, हो. तर त्याचा फॉलोअप घेतलं. तेव्हा मी ट्विटर नावाचं ऍप्लिकेशन स्वतः वापरायचो. मी कुठेही पत्रकारितेत त्यावेळेला नव्हतो. हा. नंतर मॅक्स जॉईन केलं मी. मला पत्ता मिळाला एका ठिकाणावरून हा. आणि बातमी केली. त्याचा कोरोना काळात मी मंत्रालयात गेलो आणि 4 दिवसात शाळा सुरू करण्यासंदर्भातलं परिपत्रक आलं. अरे वा. तेव्हा जरा बरं वाटलं. पण इथे मी पत्रकारिता यायचं असं ठरवलं नाही. हा. माझ्या आयुष्यात आणखी एक टर्निंग पॉईंट आला. मूर्तिजापूर तालुका आहे ना, तिथे एक हो. दिव्यांग बांधव आहे. त्यांचं नाव मी घेणार नाही, कारण मला दिव्यांगांचं भांडवल अजिबात आवडत नाही ना. हा. तर ते 10 वर्षापासून एका समाज मंदिरात राहत होते अच्छा. आणि त्यांना घरकुल नाही. हम्म. म्हणजे किती बेसिक प्रॉब्लेम आहे बघा इथल्या अगदी सिस्टीमचा. छोटासा आणि problem फार आहे, छोटं घरकुल काम नाही. होतं ते. हा. तर मी त्याची बातमी केली, ग्रामसेवकांना बोललो ना, त्याच्या 10-15 दिवसाच्या आत त्या मित्राच्या खात्यात त्याच्या घरकुलाचा निधी वर्ग झाला. त्याने नंतर घर बांधलं. मी त्याच्या घरी गेलो. हम्म. नाना त्याचे बाबा असे रडत होते अक्षरशः. आणि तेव्हा ठरवलं की हेच आपलं क्षेत्र आहे, कारण दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे ना पसरवण्याचा, मला नाही वाटत तो आनंद पंतप्रधानांना देखील मिळाला असेल. त्यावेळेला तो नाही. मिळाला होता. खरंय, खरंय, तर खरंय. मला असं वाटलं की नाही हे, आणि तेव्हापासून मग प्रेमात पडलो पत्रकारितेच्या. मित्रांनो, गौरवने हे सांगितल्यावर माझ्या खरंच डोळ्यात पाणी आलं की घरकुल, आणि गौरवने सांगितल्यानंतर ते लगेच मंजूर होतं. हे किती विशेष आहे. गौरव, शाळेत असे हे जे प्रिन्सिपल होते, तर त्यांचं म्हणजे असे कोण प्रिन्सिपल होते की ज्यांनी त्यांच्या विरोधात बातमी छापून सुद्धा, कारण की आजकाल काय झालंय, म्हणजे अगदी मंत्र्यांच्या विरोधात बातमी छापली तर त्या पत्रकाराला फोन येतो. खरंय. आणि तिथं तर प्रिन्सिपल, तुम्ही हॉस्टेलला राहणारे, त्या प्रिन्सिपलच्या हातात 24 तास तुमचा निकाल त्याच्या हातात. तर त्या प्रिन्सिपलांबद्दल तुला बोलायला आवडेल का? हो, अगदी आवडेल. म्हणजे का नाही, कारण मी आज जो काही आहे ते त्यांच्यामुळे. आणि त्यांच्यासोबत माझे जे शिक्षक वृंद होते, म्हणजे NS इंगोले असं त्यांचं नाव आहे, डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयामध्ये. त्याच्यानंतर योगेश चौधरी म्हणून, हे नाव अख्ख्या महाराष्ट्राला जवळपास अंधजग वाघ सर, या 3 माणसांनी खरं म्हणजे तेव्हा मला अप्रिशिएशन दिलं. इंगोले सर, योगेश चौधरी, आणि तिसरं नाव काय म्हणाले? नाना वाघ सर. ओके ओके, नाना वाघ सर. हा, त्यांच्यामुळे मी आज इथे आहे. वा 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 वा. तर या तिन्ही गुरुजींना मी इथूनच नमस्कार करतो, कारण की आज त्यांनी दृष्टीहीनांच्या क्षेत्रातील पत्रकारितेचा मालक असलेला गौरव मालक आम्हाला दिला. बरं, मग गौरव, आता मॅक्स मराठीमध्ये तो गेला. आता असं तर काही झालं नसेल, हो मला तुमच्या इथं काम करायचं आहे, असं तर काही झालं नसेल. हा, आता हे काय पत्रकारिता म्हणजे काय, असं आला टायपिंग कॉम्प्युटर येतं, हा येतं सर, तसं थोडीच असतं. मग आता मॅक्स महाराष्ट्राने तुला एकदम कसं काय एक्सेप्ट केला? एक तर आपल्याकडे काय होतं, म्हणजे अरे यार ब्लाइंड माणूस आहे असं, तर मग तसं तुला कसं एक्सेप्ट केलं? रवींद्र आंबेकर म्हणून मॅक्स महाराष्ट्राचे संस्थापक आहेत, ते त्यांचंही माझ्या पत्रकारितेत खूप मोठं स्थान आहे. मी ज्या वेळेला गेलो तिकडे, मी स्वतःहून गेलो, म्हणजे मला कॉन्टॅक्ट मिळाला होता आणि त्या ठिकाणी मी त्यांना अप्रोच केलं. सरांच्या संपर्कात सुद्धा अनेक ब्लाइंड मुलं आधी येऊन गेले होते, कारण ते सुद्धा छात्र भारतीचं काम करायचे त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये. तर त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये त्यांचे अनेक ब्लाइंड मित्र होते, आपले हर्षद दादा असेल वगैरे, ते मित्र होते त्यांचे. तर त्यांना माहित होतं की ब्लाइंड काय करू शकतात म्हणून. तर त्यांनी मला एक संधी देऊन बघितली, पण त्यांना एवढं नव्हतं माहित की फील्डवर काही हा करेल वगैरे. पण नंतर मी जसं जसं स्वतःला करत गेलो, ते कामं करत गेलो, तेव्हा त्यांनाही बरं वाटलं आणि त्यांनी ती पहिली संधी मला दिली. अच्छा, मग मॅक्स महाराष्ट्रात असताना असं काय काय केलं की जे अगदी आमच्या लोकांनी पाहिलं नसेल, तर युट्यूबचे लिंक शोधून शोधून आमचे मित्रमंडळी, आमचे रसिक पाहतील, असं काहीतरी? एकच मला अनुभव आठवतो. मी 2024च्या विधानसभा निवडणुका होत्या आणि त्यावेळेला मी महाराष्ट्र दौरा केला होता. आणि हा महाराष्ट्र दौरा करत असताना माझ्या ऑफिसने मला विचारलं होतं की तुला स्पेशल गाडी देऊ का, तुला व्यवस्थित एक माणूस देऊ का. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो अजिबात नाही सर, मग माझी पत्रकारिता काही कामाची नाही. मी त्यांना असं म्हणालो की मी पब्लिक ट्रान्सपोर्टनी एकटा फिरेन. आणि मला पब्लिक ट्रान्सपोर्टनी यासाठी फिरायचंय की रोजच्या सामान्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे प्रश्न ज्या पद्धतीने ते भोगतात ते मला फील करू द्या स्वतः. बरोबर. आणि नाना, माझं म्हणणं असं आहे की खरा पत्रकार कोण असतो माहिती का, जो स्वतः वेदना आधी भोगतो नंतर त्या मांडतो.
बरोबर. स्टुडिओमध्ये बाता मारणारा तो पत्रकार नसतो, हां, तो हां. पोपट असतो असं माझं ठाम म्हणणं आहे. बरोबर. मग मी नंतर गेलो आणि नंतर मग ते चालू केलं. तेव्हा माझ्याकडे काय होतं, माझे इकॉनॉमिकल क्रायसिस खूप मोठे होते हां. आणि त्या काळात मी सगळं शिकलो. म्हणजे तुम्हाला जर 2 दिवस नाही जेवण मिळालं तर मग काय असू शकतं ते मी हां. अनुभवलं. झोपायला जर कुठे हॉटेलमध्ये व्यवस्था नाही. एक उदाहरण फक्त सांगेन. हो. माझ्या ऑफिसला मी सांगितलं की उद्या मी अजित पवारांचा इंटरव्ह्यू करणार आहे. हां. तेव्हा तोपर्यंत माझा इंटरव्ह्यू लाईनअपही झाला नव्हता. पण काही माहित अंतर्मन ना माझं मला आजपर्यंत जे काही सांगत आलं ते खरंच खूप मोठी गोष्ट सांगत आलेलं आहे. हां. आणि त्यानंतर तर मी सॉरी एक साईडला थोडी डिस्टर्बन्स आला होता. तर मी असं म्हणालो की तुम्हाला मी इंटरव्ह्यू देतो अजित पवारांचा. तेव्हा उपमुख्यमंत्री दादा आणि तेव्हा विधानसभेचा सगळा काळ. ऑफिसला तर शब्द दिलाय आपण, पण आता कसं करणार. नंतर माझा तो झाला अरेंज कसा तरी. मी कॉन्टॅक्ट करून तो केला. अजितदादांनी मला संभाजीनगरमध्ये वेळ दिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजताचा. अच्छा. मी रात्रभर प्रवास करून पोहोचलो आणि म्हटलं कुठे थांबावं, तर अजित पवार ज्या हॉटेलला थांबले होते तिथे मी गेलो. म्हटलं इथं मला रात्रभर थांबायचं, काय फ्री असेल. 7,000 रुपये एका रात्रीचे मला सांगितले होते. म्हटलं अरे बाप. माझ्या खिशात नाना तेव्हा 400 रुपये होते आणि जेवणही बाकी होतं. मी तिकडनं बाहेर आलो, थोडंफार नाश्ता केला, भुर्जी पाव वगैरे, आणि संभाजीनगरच्या बस स्टॉप वरती गेलो. तिथे झोपलो निवांत रात्रभर. सकाळी उठलो, गार्नियरचा फेसवॉश होता, मस्तपैकी बेसिंग बघितलं, तिथे फेसवॉशनी चेहऱ्यावर पाणी मारलं, शर्ट चेंज केला आणि हॉटेलला सकाळी 6 वाजता टच झालो. नंतर मी माझ्या मोबाईलवरती तो इंटरव्ह्यू शूट केला, ऑफिसला पाठवला. तेव्हा अजित पवारांनी सुद्धा त्यावेळेला ते ट्विट केलं होतं की या मुलांनी माझी मुलाखत घेतली आहे आणि टोकदार प्रश्न विचारले, कारण प्रश्नही तसेच होते, ते आहे अवेलेबल. मी विचारलं होतं की 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचं काय झालं. तुम्ही वॉशिंग पावडरचा आरोप सत्ताधाऱ्यांवर करत होतात, पण आता तुम्ही त्यांच्यासोबत गेलात, मग आता वॉशिंग पावडर दिसते का, आता तुम्हाला दिसते का, याला विचार. आणि तुम्ही म्हणालात की शाहू फुले आंबेडकर ही आमची विचारधारा आहे, मग आता तुम्ही त्यांच्यासोबत गेला, मग विचारधारेसोबत कॉम्प्रोमाइज नाही का हे. असे प्रश्न मी त्यावेळेला विचारले होते आणि त्यांना ते आवडले होते पर्सनली. त्यांनी वैचारिकपणेच त्याला स्वीकारलं आणि ती मुलाखत लोकप्रिय झाली. अशा काही चॅलेंजिंग गोष्टी केल्यात जर्नलिझम. नाही, पण मग असं नाही झालं का, म्हणजे आता अजित दादांची मुलाखत तर तुम्ही सांगून टाकली तू की मी घेणार आहे, पण मग ते तुला शोधायला आईला अजित पवारांची मुलाखत घ्यायची, मग ते सगळं शोधायला तुला त्रास नाही का झाला? त्रास झाला ना, अर्थातच झाला. मी काय, मला ना माझ्या लाईफचा एक फंड आहे ना, मला ना प्रचंड रेडिओ सारख्या जगायला खरंच खूप आवड. शिवाय कोणालाच माहित नसतं. मी मजा घेत असतो त्या पूर्ण मुवमेंटचा. मला प्रचंड प्रेशर होतं की नाही अरेंज झाला, आपण इकडे मोठ्या असा बाता तर मारलेल्या आहेत की मी अरेंज करतो, पण काय माहिती की आजपर्यंत मी स्वतःच्या अंतर्मनातलं ऐकत आलो. त्यावेळेला मला सांगितलं मनाने की हे बोलून टाकतो, होऊन जाईल, आणि ते कसं झालं मलाही माहिती. मी अजित पवारांना प्रश्न विचारल्यानंतर, म्हणजे अजित पवारांची मुलाखत झाल्यानंतर चॅनलला, कारण की आता कसं आहे, तुम्ही जे काम करताय, तुम्ही जे जाताय इकडे तिकडे येताय जाताय, ते चॅनलसाठी जात होता. ते काय असं तुझ्या घरा, मग चॅनलने तरी पण तुला हॉटेल हे ते काही अवेलेबल करून दिलेलं नव्हतं. पत्रकारांना ते तयार होतं, मी नाकारलं होतं. अच्छा, ओके. कारण मला फील घ्यायचा होता ना की सामान्य, मला काय वाटतं, तुम्ही त्या ग्लॅमरस मध्ये राहिला असतं तर मला महाराष्ट्र दौरा करून माझ्या त्या दौऱ्याला अर्थ काय. मी 24 तास हॉटेलमध्ये झोपलो असतो, मी हॉटेलमध्ये ठेवलो असतो, पण तेच जर मी एखाद्या टपरीवरती खात असेल तर मला तर सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातले प्रश्न त्या पद्धतीने कळतात. म्हणजे मला असं वाटतं की मी शेताच्या बांधावरती जाऊन, काय असतं आपल्या गावखेड्यात काय झालं नाना, आपण सचिन तेंडुलकरांना फार मानायला पाहिजे, हरकत नाही. आपण अमिताभ बच्चनांना फार मानतो, मानायला पाहिजे, हरकत नाही. पण नाना त्यांच्यासारखे अनेक सचिन गावखेड्यात चांगले सचिन आपल्या गावाखेड्यात आहेत. पण मुद्दा असा आहे की ते येऊ शकत नाहीत ना प्रवाहात, हा मुद्दा आहे. आणि कॅमेरे असे डायरेक्ट घेऊन आलात तर ते नाही बोलणार. तुम्हाला त्यांना जर बोलतं करायचं असेल ना तर त्यांच्या स्तरावर जाऊन तुम्हाला त्यांना बोलतं करावं लागेल. आणि मी जर गेलो एखाद्या शेतकऱ्याकडे, मग काय सांगाल तुम्ही, हे कोणतं खरीप आंबा, असं नाही करणार. त्याला त्याच्या लेवलला जावं लागेल. सोफिस्टिकेटेड बोलून नाही चालणार. आणि ही पत्रकारितेची खरी सुरुवात आहे. पत्रकारिता करणं म्हणजे काय, तुला मला घालकुत्र्याला ही सोफिस्टिकेटेड भाषा नाही, तिथे वेदनेची भाषा बोलता आली पाहिजे तुम्हाला. पण मग गौरव, आता एक टेक्निकल प्रश्न, म्हणजे टोटली ब्लाइंड आहेस तू, मग ते व्हिडिओ शूट कसा काय केला, म्हणजे हे याच्यासाठी की आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे. अगदी मी केला. म्हणजे तिथे तो जो आपला अजित पवारांचा बॉडीगार्ड होता, त्याला म्हटलं माझा हा व्हिडिओ पकड
आणि हा शूट कर. आणि नाना मला त्यावेळेला खरं बर्डन आलं होतं, कारण अजित पवारांचा इंटरव्ह्यू येतो, त्याच्यानंतर गेलं माझं बर्डन. मग मी नाही घाबरलो तिथे त्याच्यानंतर कोणाला. त्याच्यानंतर कोणाचे इंटरव्ह्यू केले? मी त्याच्या आधी पण केले, नंतरही केले. नंतर मी आता मी अधिवेशन कव्हर केले, त्यात अनेक मंत्र्यांचे केले, अभिनेत्याचे बरेच केले. पण म्हणजे सर्वसामान्यांपासून तर मग रावसाहेब दानवेंचा एक इंटरव्ह्यू केला होता. हो 2020 मध्ये. तर तेव्हा नेमका अनुभव कसा? कारण की रावसाहेब दानवेंबद्दल असं लोक म्हणतात की ते बोलताना खूप भारी बोलतात ते तसं, पण म्हणजे असं कोणी समोर वगैरे भेटला ना ते तसं बोलताना काही फार असं म्हणजे असं लोक म्हणतात. मी तर काही कधी त्यांना भेटलो नाही. मला पर्सनली तसा अनुभव नाही आला. मग तो पत्रकार आहे म्हणून कदाचित नसेल आला, पण मला नाही आला. मला तसा अनुभव तर फक्त एकाच बाबतीत एकाच ठिकाणी आला होता. एकदा मी आदरणीय निवेदिता सराफांना फोन केला होता. म्हणजे अशोक मामांना मी माझ्या आयुष्यात भेटलो, तो इतका प्रचंड पोलाईट मनुष्य आहे, त्या माणसाकडनं खूप शिकण्यासारखं आहे. मी निवेदिता ताईंना एकदा फोन केला होता. गवानकर काका आपले गेले होते साहित्यिक, फार मोठे नाटककार, गंगाराम गवानकर. ते गेल्यानंतर त्यांच्या भावना काय ते जाणून घ्यायला जस्ट मी फोन केला. म्हटलं मला तुमचं ते हवंय. म्हणजे कोणाला पण त्या ज्या पद्धतीनं बोलल्या ते शब्द मी इथे तुम्हाला नाही सांगू शकत. त्यांचा मी आदर करतो ऍज अ अभिनेत्री म्हणून. पण मला असं वाटतं ना की आम्ही पण पत्रकार असतो, म्हणजे पत्रकाराला सुद्धा एक प्रकारची रिस्पेक्ट असते. अलीकडे काय झालं ना, राज्यकर्ते सेलिब्रिटी पत्रकारांना काय घरगडी समजतात का मला कळत नाही. म्हणजे आलं हे काय रे, तुझं काय रे, असं नाही ना. आम्ही जर त्यांना त्या पद्धतीने बोललो तर तुझं काय रे कसं होणार. तर तो पण दिवसभर वेदना सहन करत तुम्हाला तो पोचवत असतो. आणि बऱ्याचदा हे लोकांना माहित नाही ना की पत्रकाराचं लाईफ एवढं बिचाराचं, त्याला घरचा ट्रेस असतो, इकडचा ट्रेस असतो, ऑफिसचा ट्रेस असतो. अशात मला तसे अनुभव पण काही आले. पण ठीक आहे, मला असं वाटतं की आपण पॉझिटिव्ह घेत राहायचं, निगेटिव्ह हे शिकण्यासाठी असतं, ते त्या अर्थानच घेतलं पाहिजे. गौरव, मी तुझा एक व्हिडिओ बघितला होता एसटी महामंडळाचा. तर कशी काय ही आयडिया सुचली किंवा हे महामंडळाचा व्हिडिओ असा करावा? झालं असं की मी रात्री 2 वाजता प्रवासाला निघालो होतो. मला एका ठिकाणी जायचं होतं. महाराष्ट्र दौऱ्यातच होतो तेव्हा. महाराष्ट्र दौऱ्यातच होतो. तर मी निघालो आणि अकोला बस स्थानकावरती एसटी महामंडळाची गाडी आली. आपलं सीट वगैरे राखीव असतं, मला माहिती होतं. गेलो तर राखीव सीट म्हणजे रिझर्वेशन आहे त्या सीटवरती. मला संताप आला. आणि तो दिव्यांग व्यक्ती नव्हता. मी मान्य केलं असतं तर दिव्यांग असता. विषय जागेचा नव्हता, मला लांब प्रवास करायचा होता, विषय माझाही नव्हता. पण माझ्या जागी एखादा जर पीडब्ल्यूडी आला, ज्याला पायाने चालता येत नाही, आमचं असं नाही, आपण जाऊ शकतो उभं राहून, पण एखादा नाही, त्याला काय केलं असतं. मग म्हणून तिथे मी तो व्हिडिओ केला की हे प्रशासनाने हे रद्द केलं पाहिजे आणि प्रॉपर पॉलिसी आणली पाहिजे. म्हणजे आपल्याकडे एक आहे की कायदे इतके सुंदर आहेत ना, म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी सारखा एवढा छान कायदा, पण त्याची अंमलबजावणी नाहीये. तर तो राग, ती उद्विग्नता त्यावेळेला होती, म्हणून ते केलं व्हिडिओ. आणि मी कसले पण व्हिडिओ करायचो तेव्हा, म्हणजे 2 व्हीलरवर एखाद्याला म्हणलं दादा लिफ्ट द्याल का, मग लिफ्ट देता देता त्याच्याशी गप्पा मारायचो, काय या भागात काय चाललंय, मग कसं होणार आहे, म्हणजे आवडायचं. मग होऊन गेला व्हिडिओ. मित्रांनो, आता तुम्हाला प्रवास करताना असं दिसत असेल की एक तर अपंगांची सीट अपंगांना मिळते, नाही मिळाली तर कंडक्टर ती मिळवून देतात, आणि नाहीच प्रवाशांनी ऐकलं तर कंडक्टर त्यांना GR दाखवतात. याबद्दलचा संपूर्ण सखोल अतिशय विस्तृत GR जो निघालेला आहे, तो GR निघण्यासाठी कारणीभूत आहे गौरव मालक. नाही असं नाही ना, मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांचं पाठबळ आहे म्हणून आम्ही काम करू शकतो. मला असं वाटतं की तुम्ही जर बघितलं नाही, तुम्ही जर बघितलं नाही तर आमची म्हणजे गौरव म्हणून माझी व्यक्तिगत काहीच लायकी नाहीये. मला तुमच्यासारख्या प्रेक्षकांनी बघितलं म्हणून त्या पातळीवरती मी पोहोचतो आणि काम करू शकतो, एवढंच आहे, बाकी काही नाही. बाकी आपण करतो, करणारे अनेक हातात. नाही बरं, मग आता मॅक्स महाराष्ट्र झालं. आता कसं आहे, मॅक्स महाराष्ट्र हे काही चांगलं चॅनल नव्हतं असं काही नाही, एवढं मोठं मस्त चॅनल होतं. पण मग त्याच्याही पेक्षा लोकमत जरा प्रसिद्ध होतं. मग तिथे कशी काय शिरकत झाली? मी मॅक्स महाराष्ट्र सोडल्यानंतर ना, मी एक ट्विट केलं. नाही, असेच काही व्यक्तिगत कारण होते त्यामुळे सोडली. म्हणजे मला आज प्रचंड दडपण येत आहे. मी अनेकांची मुलाखत घेतो, मुलाखत देण्याची पहिली. असं नाही झालं ना, म्हणजे असं नाही झालं ना की ब्लाइंड माणसाला तिथले लोक कंटाळले, म्हणजे काय आहे? नाही, असं नाही झालं. व्यक्तिगत कारण होते त्यावेळेला. मी जरा
मग मी सोडलं आणि नंतर मी ट्विट केलं होतं की मी सध्या कुठल्याही माध्यम संस्थेचा भाग नाही. मला योग्य संधी मिळाल्यास मी विचार करेन, तोपर्यंत शांत स्वतःला शोधण्याचा प्रयत्न, असं काहीतरी ट्विट केलं होतं. मला न्यूज 18 लोकमतच्या संपादकांचा फोन आला डिरेक्टली. मी मंदार फणसे बोलतोय. मला जरा आश्चर्य वाटलं, कारण त्या माणसाला मी लहानपणापासून बघत आलोय, ऐकत एवढा मोठा माणूस मला कसं फोन करेल. म्हटलं हा सर. मग नंतर नाही मी बोलतो नाही, म्हटलं हे शक्य नाही असं. मला पण म्हटलं असेल तर मग कसं. मग त्यांनी बोलवलं, मी इंटरव्ह्यूला गेलो आणि जॉईन झालो तिकडे मुंबईला. मी इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू पण गप्पा मारत मारत त्यांनी घेतला होता, असं काही फार वाटला नाही इंटरव्ह्यू. आणि नंतर जॉईन झालो आणि जॉईन झाल्याच पहिली बातमी दिव्यांगांचीच केली होती PMPLच्या संदर्भानं. मग अनेक केला आणि नंतर असं वाटलं की आपल्याकडे आपण काहीतरी स्वतःचं केलं पाहिजे, कारण तिथे ना मला मर्यादा येत होत्या. प्रस्थापित माध्यम म्हणल्यानंतर ना मी त्यांना दोष देणार नाही, पण तिथे पॉलिटिकल हॅपनिंगला जास्त व्हॅल्यू आहे. तिथे तुमच्या सोशल व्ह्यूजला किंवा सोशल स्टेटसला फारसं काही महत्व नाहीये तिथे. मग माझ्या अनेक बातम्या लागत नव्हत्या दिव्यांग बांधवांच्या. दिव्यांग बांधव नाराज व्हायचे. आता हे तुम्हाला माहित नाही, मी प्रेक्षकांना माहित व्हावे म्हणून की तुम्ही जेव्हा एखादा रिपोर्टर जर एखाद्या चॅनलला काम करत असेल आणि तुमची एखादी बातमी करायची तुम्ही त्याला सांगितलं तर ते त्याच्या हातात नसतं रिपोर्टरच्या. रिपोर्टर पुढे पाठवतो, ऑफिसमध्ये त्याच्यावरती प्रक्रिया होते, नंतर ती ऑन एअर जाते बातमी. हे फार लोकांना माहित नाहीये, म्हणून लोक नाराज व्हायचे. नंतर मी बाहेर पडलो आणि मग स्वतःच सुरू केलं. मग आता हे कसं आहे, आतापर्यंत कसं होतं, नोकरी दुसऱ्याकडे करायची म्हणजे तिथे तर काय ते आपलं ऑफिसमध्ये जायचं, मस्त काम असेल ते करायचं. तर गौरव मराठी स्वतः सुरू करायचं म्हटल्यावर पैसे लागतात. खरंय. कसे उभे केले? सुरुवातीला मी खोटं सांगणार नाही, मला हे सांगताना खूप पर्सनली हे वाटतं. मी काही मित्रांचे नावही इथे घेईन. माझे अनेक मित्र होते, म्हणजे शुभम नरोडे, त्याच्यानंतर सूरज रेपाळे, शशिकांत शिंदे, ऋतुजा, रितेश, जितेश, असे खूप असंख्य नाव मला आता घेता येतील. या सगळे मित्र, मी एक मित्रांकडे गेलो आणि ना की ते कुठल्याही परिस्थितीत उभे राहतात. त्यांनी त्यांच्या घरच्यांकडनं पैसे घेतले, कोणी मित्राकडनं घेतले, ते पैसे त्यांनी मला दिले. हे तू कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत. त्या काळात आम्ही लॉन्चिंग केलं आणि तो जो विश्वास मित्रांनी दाखवला, म्हणजे मी कायम असं म्हणतो की गौरव मालकला अजिबात किंमत नाही, त्याच्या मागे असणारे हे जे हात आहेत ना त्या सगळ्याला किंमत आहे. जनरली आम्ही दिसतो लोकांना, पण त्याच्या मागे हे सगळे हात असतात. त्या सगळ्यांनी उभं केलं आणि म्हणून आज स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा एक प्रयत्न करतोय. आता ह्या गौरव मराठीचा वाढदिवस सांगून टाका आम्हाला, म्हणजे कसं आहे. हो, 26 ऑगस्टला मी लॉन्चिंग केलं होतं. आशिष जाधव जे आहेत लोकमत डिजिटलचे संपादक, ते आले होते. स्वागत थोरात होते, आपले सगळ्यांचेच परिचित आहेत. अनेक मान्यवर, नंदिनी गायकवाड ज्या गायिका आहेत, ती मैत्रीणच आहे, ती पण आली होती आणि सगळे मित्र होते पुण्यातले. आणि 27 ऑगस्टला नेमकं माझा बर्थडे असतो आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्ही ते सहज केलं होतं. बरं, मग आता गौरव मराठीचे कार्यक्रम म्हणजे नेमके कुठे कुठे तयार होतात? मुंबई, पुणे, तुमचा म्हणजे शाखा कुठे असेल किंवा समजा आता आम्हाला वाटलं बातमी करावी. सध्या आपण मेन पुण्यातनं सध्या करतो, कारण मी पुण्यात राहिला आहे सध्या. पण गौरव मराठीचं काय माहितीये का, गौरव मराठीवरती कोण एक पत्रकार नाहीये गौरव नावाचा. तिथे तुम्ही पत्रकार होऊ शकता. आणि अलीकडे काय झालं की तुमच्याकडे संसाधनं खूप मोठ्या पद्धतीने आलेली आहेत आणि तो एक अवेअरनेस सुद्धा आहे तुम्हाला प्रश्न मांडण्याचा. तर मला असं वाटतं पर्सनली की दिव्यांग बांधवांसाठी ते ओपन प्लॅटफॉर्म आहे. आणि जोपर्यंत हा जो एक नॅरेटिव्ह होता की बाबा आमच्यासारखे आपल्यासारखे बांधव पत्रकारिता करू शकत नाही, तो मला मोडून काढायचा आहे आणि आपल्या बांधवांना या मिस्ट्रीम मध्ये आणायचं, त्यासाठी म्हणून हे सुरू केलंय. त्यामुळे सगळ्यांसाठी ओपन आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बरं, आता असं काय आहे की जे मी विचारलं नाही पण तुम्हाला सांगायचं आहे? असं काय आहे की जे विचारलं नाही मी पण तुम्हाला ते सांगायचं आहे आपल्या लोकांना? मला एवढंच सांगायचं आहे की सगळ्यांनी जे प्रेम दिलंय नाना, तुमच्यासारख्या वरिष्ठांनी आशीर्वाद दिलेले आहेत. अनेक माझ्या बांधवांनी प्रेम केलंय, अनेकांनी टीका सुद्धा केलेल्या अनेक वेळेला. तर हे सगळं खूप महत्वाचं असतं जेव्हा आपण घडत असतो त्यावेळेला. तर मला पर्सनली असं वाटतं की हे कायम निरंतर असंच राहू देत माझ्यावरती, कारण तुमच्यामुळे मी आहे, या प्रेमामुळेच आहे. आणि मला असं वाटतं की पैसा येतो जातो, तो उभाही करता येतो, तो परतही संपू शकतो, पण प्रेम फार महत्वाचं आहे.
आणि मी कायम असं म्हणतो की मी पत्रकारिता करेन, मी आयुष्यात जे काही करेन ते सगळं चांगलं असेल असं नाही, तुम्हाला पटेल असं नाही, पण जे काही करेन ते प्रामाणिक करेन हे मात्र नक्की. आणि त्या दृष्टीनं प्रवास चाललाय, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट तेवढा गरजेचा आहे. असं एवढंच काय सांगायचंय. असं काय घडलं एवढ्या वर्षात पत्रकारिता सुरू केल्यापासून की अभिमानाने छाती फुलव मी गौरव मालक आहे? खरं म्हणजे मी माणसं कमावलेत प्रचंड. अच्छा. म्हणजे एखाद्याचा फोन आला की समजा कुठल्याही जिल्ह्यात घ्या तुम्ही, कुठल्याही जिल्ह्यातनं फोन आला की तिथे एक माणूस तरी जोडलाय 36 जिल्ह्यांमध्ये. अच्छा. एक परिवार उभा करू शकलोय स्वतःचा. म्हणजे सपोज एखाद्या मित्राचा फोन आला की मी आज हिंगोलीमध्ये आहे, मी आज परभणीमध्ये आहे आणि इथे माझ्यासोबत प्रॉब्लेम झालाय, तर तिथे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला फोन लावून त्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. ही खऱ्या अर्थानं कमाई आहे. माणसांची कमाई करू शकलो. दुसरीकडे अनुभव आले आयुष्यामध्ये आणि एक फार महत्वाचं होतं. माझं लहानपणापासून स्वप्न होतं, लहान म्हणजे जेव्हा कळायचं आणि आई बाबांचे स्ट्रगल होते थोडे त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये केलेले, पण कधी आम्हाला ते जाणवू नाही दिले. ते एक स्वप्न आहे, ते अजूनही हव्या त्या प्रमाणात नाही पूर्ण झालं, पण झालंय की बाबांना आपल्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे, आपल्या आईला आपल्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे. तो प्रवास जो आहे तो करताना जरा मस्त वाटतं. ठीक. बरं, असं काय घडलं की त्यावेळेला असं वाटलं शे यार आपण उगाच आलो, खरंच आपण यायला नाही पाहिजे होतं, खरंच मी आयुष्यात सर्वात मोठी चूक केली यार? नाही नाना, मी पत्रकारितेवर प्रेम करतो, ती प्रियसी आहे नाही, माझी. पत्रकारिता हा विषय नाही, पण एखादा असा अनुभव तुम्ही इंटरव्ह्यूला गेले, 2-4 तास उभं ठेवलं, बसवून ठेवलं आणि इंटरव्ह्यू दिला नाही. तसं नेहमीच घडतं नाना. म्हणजे साहेब त्याला तर काय गेले, सवयचं पण भान. आता कशासाठी थांबले होते तुम्ही साहेबांसाठी? अरे साहेब तर कधीच गेले बाहेर. असं आणि हे आमच्या म्हणजे आपल्या बाबतीत होतं असं नाही, हे कॉमन रिपोर्टरच्या हो बाबतीत हो पण तेच ना, होतं. कॉमन आणि तो रिपोर्टरच्या आता सवयीचा बाबतीत भाग आहे. हो हो. फक्त कॉमन एकदा असं रिपोर्टरचं झालं कसं होतं की होतं, कॉमन रिपोर्टरचं कसं होतं, त्याला दिसतं साहेब चालले. हो, हो. आपल्या बाबतीत बरोबर. काय होतं, आपल्या जवळून गेले आणि न बोलता गेले तर आपल्याला समजत नाही, नाही होतं ना. मग तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. तर मग म्हणून मी म्हटलं असं काही घडलं का की खूप वाईट वाटलं की यार मी एवढी मेहनत घेतली या गोष्टीसाठी आणि हे सक्सेस नाही झालं यार, असं काही? वाईट म्हणण्यापेक्षा पत्रकारितेच्या बाबतीत नाही, थोडं त्याला रिलेशन असलेल्या एका बाबतीत झालं ते सांगतो. पहिले पत्रकारितेचं एक सांगतो. आता मी करंटली विधानसभेचं हिवाळी अधिवेशन कव्हर करायला गेलो होतो. मी आणि माझा एक व्हिज्युअली चॅलेंज थोडं दिसतं त्याला असं एक कॅमेरामन मित्र होता. तिकडे गेल्याच्या नंतर ना सिक्युरिटी गार्ड चेकिंग असते, पास चेकिंग. तिथे गेलो आम्ही. चला बाजूला तुम्ही कशाला इकडे जाताय? अरे म्हटलं सर पास आहे आमच्याकडे. कसं काय पास? पत्रकार आहे. कसं काय पत्रकार? त्यांची चूक नाही, मी त्यांना दोष देत नाही, कारण तेवढा अवेअरनेस आपल्याबद्दल क्रिएट झाला नाही. तेव्हा त्यांना तो पास दाखवला, बूम दाखवला, तेव्हा ते म्हणले, स्वतःहून म्हणले सॉरी आमची चूक झाली वगैरे वगैरे. मला असं वाटतं की महाराष्ट्र एवढा प्रगत आहे सगळ्या बाबतीत, तर जरा अवेअरनेस झाला पाहिजे. आणि तो अवेअरनेस का होत नाही, आपल्या बांधवांनी पण जरा पुढे आलं पाहिजे ना. आणि मला असं वाटतं की पुढे येऊन एकच एक क्षेत्र नाही निवडलं पाहिजे. तुमच्यासाठी बरीच क्षेत्र आहेत, म्हणजे जिथे तुम्ही जाताना तिथे तुम्ही सिंपती घेऊ नका. मी खरंच म्हणेन, म्हणजे काही आवश्यकता नाहीये त्या गोष्टींची. जर तुमच्याकडे ॲबिलिटी असेल तर तुम्हाला काही गरज नाहीये कोणाचा भांडवल करण्याची. आणि मला खरंच बघायचंय हा बदल होताना की आपण सिंपती न घेता त्या गुणवत्तेच्या जोरावर टिकू शकतो. पण याच प्रगत महाराष्ट्रात आता तुम्हाला एवढे मंत्री भेटतात, एवढे पक्षांचे नेते भेटतात, याच प्रगत महाराष्ट्रात एकही नगरसेवक नाही, एकही विधान परिषदेचा आमदार नाही, एकही राज्यसभेचा खासदार नाही, एकही जिल्हा परिषद सदस्य नाही, पंचायत समिती सदस्य नाही. म्हणजे जे एका बाजूला आपले ब्लाइंड लोक क्लास 1 होऊ शकतात, आपले ब्लाइंड लोक मंत्रालयात वगैरे इकडे तिकडे सगळ्या ठिकाणी सेवा देऊ शकतात. मंत्री लोक जेव्हा बोलतात तेव्हा ब्लाइंड लोकांबद्दल इतकं छान छान बोलतात की असं वाटतं की हे आपले भाऊच आहेत. आपला खरा भाऊ सुद्धा एवढं भारी बोलणार नाही, एवढं ते बोलतात. आणि तरी पण मग तुम्हाला हे प्रश्न त्या आमदारांना, मंत्र्यांना, पक्षप्रमुखांना विचारावेसे वाटले की किंवा कसं, याच्याबद्दल काय म्हणशील? अनेक वेळेला आपण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगाच्या संदर्भाने ज्या बैठका झाल्यात, म्हणजे 2022 मध्ये एकनाथ शिंदेच्या अध्यक्षतेखाली 2 तास बैठक चालली होती, त्याला मी स्वतः उपस्थित होतो. देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 एप्रिलला झाली बैठक, आताच 2025 ला, तेव्हाही मी होतो. अशा दोन्ही बैठकांमध्ये हा मुद्दा मी सातत्यानं लावून धरला. मला असं वाटतं की आपण जर आपल्याला प्रतिनिधित्व कोणी देत नसेल ना, मरावं लागतं. नाही, प्रतिनिधित्व कोणी देत नसेल तर
हा ते आपल्याला स्वतःहून ते उभं राहून तो मेनस्ट्रीम मध्ये आणा. आणि या जिल्हा परिषदेला मी ठरवलंय ना म्हणजे मी अपक्ष जिल्हा परिषद लढवणार आहे स्वतः. हा म्हणजे जो जिंकेल न जिंकेल तो नंतरचा भाग आहे, पण किमान आपण त्या प्रवाहात येणं हे फार गरजेचं आहे. आणि आपल्यात भांडणं आधी बंद केलं पाहिजे. म्हणजे नाना आपल्याकडे अनेक संघटना आहेत दिव्यांग बांधवांच्या, मी तेच त्या विचारणार होतो. संघटनांची त्या संघटनांची जी स्थिती आहे म्हणजे तर अनेक संघटना अशा निर्माण झालेल्या वाटतात मला की तिथे राजकारणाचा फील घेता यावं म्हणून त्या संघटनांमध्ये जाता यावं. हे बंद केलं पाहिजे नाना. कोणीही एखादं काम केलं म्हणजे मी कायम सांगतो, जर माझ्याकडनं एखादं काम झालं असेल तर ते मी केलेलं नाही, ते माझ्याकडनं कोणीतरी करून घेतलं. का? कारण त्याला ती गरज होती. आणि भांडवल प्लीज करू नका आपल्या बांधवांचं. काय करणार तुम्ही ते भांडवल करून? म्हणजे मला एकच कळतं की तुम्हाला त्यातनं समाधान मिळतं. आता मला जर तुमच्याकडनं नाना एखादी मदत घ्यायची असेल, मी का मागतो तुमच्याकडे मदत? कारण माझी त्यावेळेची ती गरज आहे म्हणून मी तुमच्याकडे. बरोबर. म्हणून घेतो. त्याचं भांडवल तुम्ही करावं म्हणजे किती वाईट गोष्ट आहे. तर हे ज्या वेळेला थांबेल आणि आपण सगळे एक होऊ ना, म्हणजे नाना मोठे की गौरव मालक मोठा, ही जी स्पर्धा लागलेली आहे ना सध्या, ती ज्या वेळेला थांबेल आणि आपण आपले बांधव विरुद्ध मग ते काही विकृत लोक असतील त्यांच्या विरुद्धचा जर संघर्ष उभा राहिला तर कुठेतरी प्रगतीच्या वाटेवर आपण जाऊ शकतो असं मला वाटतं. नाहीतर फार अवघड आहे. नाही पण मग असं नाही होऊ शकत का की पक्ष जे आहेत म्हणजे आता तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटता, पण पक्ष प्रमुखांना म्हणजे महाराष्ट्र बीजेपीचे अध्यक्ष, महाराष्ट्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेसचे, ह्या सगळ्या लोकांना तुम्ही भेटू नाही शकत किंवा तुम्ही एकटे भेटू नका, परंतु तुम्ही आपल्या ब्लाइंड लोकांनी किंवा आपल्या लोकांच्या माध्यमातून तुम्ही नेतृत्व करून किंवा कोणी नेतृत्व करून अशी मागणी करू शकत नाही का आपण? ना मीच नाही, अनेक आपल्या संघटनांनी सुद्धा सातत्याने ही मागणी अनेक वेळेला केलेली आहे. पण मी सांगू का खरं याचं कारण काय? आपली वोट बँक नाही, आपली वोट बँक नाहीये, तिथे आपण हारतो खरं म्हणजे. आणि सध्याचे राज्यकर्ते एवढे दलाल झालेले आहेत ना की त्यांना वोट बँक लागते. बरोबर. लाडकी बहीण का चालू केली? वोट बँकच आहे ना. मी काय एका म्हणजे आणि इथे विरोधकही नाहीये महाराष्ट्र राज्यामध्ये. कुठलाच विरोधक, सत्ताधारी तर नाहीच चांगले, ते तर आहेत म्हणजे त्यांना सत्तेची मस्ती काय जे असेल ते, पण विरोधक सुद्धा कुठे दिसत नाही हो. म्हणजे लोकशाही प्रक्रिया जर तुम्हाला तेवढी सशक्त ठेवायची असेल तर विरोधी पक्ष म्हणून किमान सरकारला सवाल विचारणं आवश्यक आहे. ते दिसत नाही. सगळे राज्यकर्ते एका मायाच्या मणी झालेले दिसतात आणि तशा वेळेला मग काय मला फारशी अपेक्षा वाटत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण या प्रवाहात उतरलं पाहिजेत. आपण त्यांना पटवून दिलं पाहिजे की आम्हीही तुमच्यासारखे करू शकतो. तेव्हा त्यांना त्याची दखल नक्कीच घ्यावी लागेल, हा माझा विश्वास आहे. बरं मित्रमैत्रिणींनो, ऍक्च्युली आता हा जो विषय आहे, मी राज्यसभेच्या बाबतीत तुम्ही माझ्या बऱ्याच फेसबुक पोस्ट बघितल्या असतील आणि राज्यसभेच्या बाबतीत मी हे खूपदा लिहिलेलं आहे. लोकसभेच्या बाबतीतही मी पंतप्रधानांनाच या बाबतीत पत्र लिहिलं आहे, परंतु जे गौरवने सांगितलं तोच अनुभव मलाही आलेला आहे. आता मला सांग गौरव, ह्या 2026 वर्षात 75 राज्यसभेच्या जागा रिकाम्या होणार आहेत. तर याबद्दल तुमची काय योजना आहे? म्हणजे एखादा व्हिडिओ करणार, पक्षांना आव्हान करणार, काय करणार? नाना माझी तयारी आहे. जर मला आपल्या बांधवांपेक्षा आपल्या ज्या संघटना आहेत दिव्यांग क्षेत्रातल्या त्यांनी स्वतःचे इगो बाजू ठेवले आणि एक तुम्ही नेतृत्व करा, मी तुमच्या पायाच्या सोबत असेल असं मी म्हणेन. तुमच्या पायाबरोबर मी असेल, मी मागे वगैरे काम नाही, माझी लायकी नाही. त्यांनी नेतृत्व करावं, मी एक छोटा त्यांचा मुलगा म्हणून मी त्यांच्या सोबत असेल आणि जिथे जिथे जाऊन मग आपल्याला ती लढाई करता येईल, मग पक्षांच्या असेल, मला वाटतं त्याच्यात सगळ्यात जास्त सध्या सत्ताधारी जो पक्ष आहे त्यांच्यात आपण जाऊ. माझा दावा आहे आपण पंतप्रधानांपर्यंत जाऊ. पण संघटनांनी पुढाकार घ्यावा. ते मोठे आहेत प्रचंड, सगळेच लोक मोठे आहेत सगळ्या संघटनांचे. त्यांनी थोडं मी मोठा हे बाजूला ठेवावं. त्यांनी पुढाकार घ्यावा. मी त्यांच्या पायाशी त्यांच्यासोबत कायम असेल. मित्रांनो, आता गौरवने जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची तयारी दाखवलेली आहे, तेव्हा मतदारसंघही ठरवलाच असेल. गौरव, काय मतदारसंघ ठरवलाय? म्हणजे असं जिल्ह्याचं वातावरण बघतोय, मला वाशिम मधनं लढायचं आहे आणि त्या ठिकाणावरनं सध्या रोस्टर वगैरे थोडेसे डिफिकल्टी, म्हणजे आमच्याकडे सध्या आरक्षणाचं घोळ चाललेलं आहे. तर ते रोस्टर एकदा परत आल्यानंतर मी मतदारसंघ निश्चित करेन आणि माझी विनंती असेल ना, कारण मी जरी पत्रकार असलो तरी आमचा आवाज पोचवणारं माध्यम आज तुम्ही आहात आणि मला वाटतं की आज हे म्हणजे आमच्या मनातल्या भावना तुम्ही जाणून घेतला. खरं म्हणजे पत्रकाराला शिवा घालणारे अनेक असतात की बिकाऊ झाले, असं झाले, तसं झाले, पण त्याची दुसरी काहीतरी बाजू असते ती तुम्ही जाणून घेतली. ती परत तेव्हा आपण कधीतरी नक्की बोलूया याच्यावरती. त्यावेळेला आपण बोलूच. मित्रांनो, गौरव जेव्हा जेव्हा फॉर्म भरेल
तर आपल्याला ते आधी कळेलच. कारण विधानसभा जिल्हा परिषदेची निवडणूक जाईल तेव्हा सगळ्यांनी त्याच्या ज्या ठिकाणी तो फॉर्म भरेल तिथे शक्ती प्रदर्शनासाठी उपस्थित राहायचं आहे. मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि प्रचाराला सुद्धा उपस्थित राहणार आहे. आभारी आहे. तेव्हा गौरव, तू ही गोष्ट करावी. विधानसभा आपला मी असं म्हणत नाही मित्रांनो, विधानसभेत आणि लोकसभेत आपल्याला निवडून देणार नाहीत लोक, कारण सामान्य लोकांना आपल्याबद्दल एवढी माहिती नाही. परंतु राज्यसभा, विधान परिषद, स्वीकृत नगरसेवक या माध्यमातून तर आपण सहज जाऊ शकतो. स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य या माध्यमातून तर आपण सहज जाऊ शकतो. तेव्हा ही सुबुद्धी राजकीय नेत्यांना यावी असं मला वाटतं. बरं गौरव, आता आज 6 जानेवारी आहे, तेव्हा मराठी पत्रकारितेकडून अजून अशा काय अपेक्षा आहेत की ज्यात अंध लोकांना, आपल्या म्हणजे दृष्टीहीनांना संधी मिळेल किंवा संधी मिळवून देता येईल, याच्यासाठी तू काहीतरी एखादं पाऊल उचलणार आहेस का? या वर्षभरामध्ये माझा संकल्प असेल की जास्तीत जास्त दृष्टीबाधित मित्रमैत्रिणींपर्यंत जावं. कारण मी बघितलंय की खूप असे मित्रमैत्रिणी आहेत ते प्रचंड धडपड करतात, त्यांना येण्याची इच्छा. अशा होतकरू मुलांपर्यंत मला जायचंय. रसिक हो, आपण ऐकत आहात गौरव मालक यांची मुलाखत, आणि ह्या मुलाखतीवर आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत जरूर पोचवा. माझा मोबाईल नंबर आहे 9823975952 9823975952. गौरवजी, आपण आता पुढे सुरू करूया. तुम्हाला तर अशा लोकांपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे. बर, आता मला सांग गौरव, आता 6 जानेवारी म्हणजे मराठी पत्रकारिता दिन. हो. सध्या मराठी पत्रकारितेबद्दल म्हणजे बाहेरच्या जगातल्या आपल्या दृष्टीहीनांचा तर विषय दूरच आहे. असं म्हटलं जातं आता अगदी आपले जे विषय असतात छोटे छोटे घरातले, इकडचे तिकडचे, कधी कधी असं होतं की एक छोटासा विषय असतो, गाडीचा रॉड तुटला, हा विषय पण टीव्हीवर येतो. आणि कधी कधी लाखो लिटर पाणी वाया जातंय वगैरे सारखे किंवा असले विषय टीव्हीवर येत नाहीत. असं का होतं बरं? आम्ही म्हणजे टीव्ही वाल्यांना आम्ही फोन केल्यावर आमचे फोन घेत नाहीत आणि नेमके छोट्या छोट्या गोष्टी पण टीव्हीवर येतात. आणि जेव्हा की न्यूज चॅनलवाले आवाहन करतात की आम्ही तुमचा मदत करू, इम्पॅक्ट दाखवू, इम्पॅक्ट होईल वगैरे, असं का होत नाही? नाना, मुद्दा असा आहे की केवळ माध्यमांना या संदर्भात द्वेष देऊन चालणार नाही. आपल्याला समाज म्हणून देखील बदलावं लागेल. त्याचं कारण एक सांगतो. म्हणजे ज्या वेळेला मी एखाद्या नटीच्या संदर्भानं बातमी दाखवली, त्याला येणारा जो टीआरपी आहे ना, तो प्रचंड मोठा आहे. नाना, मी एखादा राजकीय नेता काय बोलला त्याच्यावर दुसरा राजकीय नेता काय बोलणार आहे हे दाखवल्यानंतर येणारा टीआरपी मोठा आहे. पण नाना, तेच जर मी शेताच्या बांधावरती गेलो आणि दाखवलं तर लोकांना नाही बघायचंय नाना, त्याला येणारे व्ह्यूज प्रचंड कमी आहेत. एखाद्या दिव्यांग बांधवाचं काही दाखवू देत नाहीयेत त्याला व्ह्यूज. तर ही समाजाची देखील परिस्थिती आपण बदलली पाहिजे. दुसरं, आज पत्रकारितेमध्ये पीक पत्रकारिता नावाची जी गोष्ट आहे ती जरा कमी प्रमाणात जर झाली, म्हणजे प्रामाणिकपणा जर वाढला ना, तो आज नाहीये. म्हणजे एक फार सुंदर कोणाचं तरी वाक्य आहे की कातिल के बंदूक से ज्यादा ताकत पत्रकार के कलम में होती है. बराबर. कातिल के बंदूक से ज्यादा ताकत पत्रकार के कलम में होती है, लेकिन शर्त यह है वो कलम किसी बिके हुए दलाल के हाथ में ना हो. आता हे चित्र ज्या वेळेला बदलेल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं सकारात्मक बदल घडतील. पण काय आशावादी राहायला पाहिजे. मी प्रचंड आशावादी आहे. येणारी पिढी प्रचंड सजग आहे, जागृत आहे आणि तितकीच ती तंत्रज्ञानाशी निगडीत आहे आणि त्याला सगळ्या गोष्टींचं समाजभान देखील आहे. तर मला असं वाटतं की हा बदल होईल. आपण आशावादी राहायला पाहिजे. पण तरीही आता गौरव, एक पत्रकार म्हणून शिक्षण जे अंध लोकांचं, दृष्टीहीनांचं शिक्षण आहे, त्याचा दर्जा हा अतिशय खालवत चाललेला आहे. अगदी 7वी 8वीतल्या मुलामुलींना सुद्धा आज वाचता येत नाही. ही गोष्ट तुला कधी जाणवली का? आणि जर जाणवली असेल तर असल्या गोष्टींवर तुम्ही कधी बातम्या करत नाहीत. मुद्दा असा, तुम्हाला आपण दृष्टीहीन आहोत, आपल्या दृष्टीहीन बांधवांनी चांगलं शिकावं याच्यासाठी तुम्ही कधी बातम्या करताना दिसले नाहीत, धडपड करताना दिसले नाहीत. तुमचा कोणता व्हिडिओ बघितला नाही मी अजून.
नाही नाना तुमच्या कदाचित मिस आउट झाला असेल व्हिडिओ, पण मी स्वतः सर्व शिक्षा अभियानच्या संदर्भामध्ये शिक्षकांची जी बातमी होती 1836 टीचर होते सगळे टोटल, त्यांचा पाठपुरावा करणारं चॅनल मॅक्स महाराष्ट्राला असताना मीच होतं. नाही 2 मिनिटं पुढचंही सांगतो मी, त्याला जोडून सांगतो. ते करणारं गौरव मराठी होतं. त्याच्यानंतर शाळांमध्ये जाऊन फॅक्ट चेकिंग करणाऱ्या बातम्या सुद्धा आपण केलेल्या आहेत. इव्हन मला फक्त एवढंच वाटतं की अलीकडे ज्या संस्था आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट बघा, प्रत्येक गोष्ट पत्रकार ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जायला असं होत नाही. मग माझा आक्षेप असा आहे की संघटनांनी का पुढे येऊ नये, संस्थांनी का पुढे येऊ नये. जेव्हा श्रेयवादाची लढाई येते त्यावेळेला सगळेच पुढे येतात. मग गुणात्मकतेच्या वेळेला आलं पाहिजे. नाना आता माझा ठाम मत आहे, जे तुकाराम मुंडेंनी आता अलीकडे म्हणलं की समायोजित शिक्षण झालं पाहिजे. माझंही म्हणणं आहे की स्पेसिफिक वर्गानंतर दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र शाळेत ठेवता कामा नये. अर्थात हे माझं मत आहे, ते कोणी स्वीकारावं असं मला वाटत नाही. 5वी 6वी 7वी पर्यंत तुम्ही शिकवू शकता ब्रेलमध्ये, पण त्याच्यानंतर तुम्ही बाहेरच पाठवलं पाहिजे, कारण त्याला त्या स्पर्धेची जाणीव झाली पाहिजे. आणि प्रचंड स्पर्धा आहे बाहेर, बरोबर, ते तुम्ही केलं पाहिजे असं मला वाटतं पर्सनली. आणि शासनाने सुद्धा त्या पद्धती, आता तुकाराम मुंडे आले तर अपेक्षा वाढल्याच, जर आपण बघू काय होतं ते तर झालं पाहिजे. म्हणजे अशा अनेक संस्था आहेत ना की जिथे नाही वाचतायत मुलांना, तिथे शिक्षक फक्त पेमेंट घेत आहेत. अनेक संस्था आहेत, ते बदललंच पाहिजे. त्यासाठी सगळ्यांना पुढाकार घ्यावा लागेल. मित्रांनो, गौरवचे या बाबतीतले व्हिडिओ मी बघितलेले आहेत, परंतु ह्या बाबतीत बाहेर कुठेही चर्चा न झाल्यामुळे मी गौरवला हा प्रश्न विचारला आहे नाही मला की गौरवने असं का केलं. आणि म्हणून मित्रमैत्रिणींना आणि सर्व रसिकांना माझं आव्हान आहे की आपल्या दृष्टीहीनांचे प्रश्न, हे बघा, साहित्य हे कसं तयार होतं, आपण आपले प्रश्न मांडल्यावर. आणि म्हणून जर आपण आपले प्रश्न स्वतः तयार केले आणि ते म्हणजे पडलेले प्रश्न आपण सोडवण्यासाठी प्रयत्न केला किंवा आव्हान केलं, तर गौरव मालक यांच्यासारखे पत्रकार आपल्या सोबत आहेत. आणि गौरवला कधीही सहकार्य करण्यासाठी त्याला तर नाना तयारच असतात. म्हणजे मी स्वतः त्याच्यासोबतच असतो, तयारच असतो, हे त्यालाही माहिती आहे. तेव्हा गौरव, आमच्या शेवटी आता शेवटचा प्रश्न म्हणजे आमच्या सर्व रसिकांना तू काय आवाहन करशील? एवढंच आव्हान करेन, या तसे मस्त राहा, आनंदी राहा, उद्याचा विचार अजिबात करू नका. मी उद्याचा विचार कधीच करत नाही ना की उद्या काय होणार आहे. मी आता वर्तमानात जगतो आणि मला असं वाटतं की कायम आनंद राहा. म्हणजे खूप अलीकडे ना इतकी निगेटिव्हिटी पसरलेली आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे आहे तो क्षण तुम्ही एन्जॉय करत राहा आणि कायम इतरांना आनंद कसं देता येईल, समाधान कसं देता येईल ते देत राहा. कारण तुम्ही त्यांना दिलं की तुम्हालाही एक स्वार्थ आहे. म्हणजे पत्रकारितेत काम करताना सुद्धा माझा स्वार्थ आहे. मी काय करतो, कारण दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती जेवायला समाधान येतं ना, तर मला पण मस्त वाटतं. हा माझा स्वार्थ आहे. आणि प्रत्येक जण स्वार्थी असतो, पण हा स्वार्थाचे पण पॅरामीटर्स आपण थोडे बनवून घेऊ शकतो. हे एक सांगेन. तर आनंदी राहा, फ्रेश राहा आणि निश्चित परत एकदा तेच की सपोर्ट करत राहा. एकंदर गौरव मराठीलाही करा, मलाही करा. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा मला गौरवच्या ऑफिसमधून फोन आला की मी गौरव सरांच्या ऑफिसमधून बोलतोय, तेव्हा मला इतकं छान वाटलं की मला मंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन आल्यासारखं वाटलं. म्हणजे इतकं मला म्हणजे आज एक अंध माणूस आणि त्याच्या ऑफिसमधून एक माणूस बोलतोय की मी गौरव सरांच्या ऑफिसमधून बोलतोय तुम्ही, तेव्हा मला इतकं छान वाटलं की मी एका मंत्र्याच्या मुलाखतीला जातोय. मला खूप दडपण आलेलं होतं, पण गौरवची माझी ओळख असल्यामुळे मुलाखत अतिशय रंजक झाली, छान झाली. आणि तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. गौरव, तू एवढा वेळ दिलास, अगदी बिझी शेड्यूल मधून तू माझ्यासाठी, कारण महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत मित्रांनो, आणि या निवडणुकीत बरेचसे लोक बिनविरोध निवडून आलेत विशेष म्हणजे. आणि इथेच पत्रकारांचं काम वाढलेलं आहे. तेव्हा गौरव, तू ही महानगरपालिकेची निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर करशील आणि दिव्यांगांचे किंवा आपल्या आंधळ लोकांचे जेवढे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर तुझे व्हिडिओ बिनधास्तपणे शेअर करशील असं माझं तुला आव्हान किंवा विनंती वजा आदेश आहे. आणि तू या आदेशाचं पालन करावं. नक्कीच. आणि जिथे सहकार्य लागेल तिथे माझं सहकार्य तुझ्या सोबत असेलच. आभारी आहे ना, खरंच आभारी. आणि मला पण म्हणजे मी पहिली दुसरी मुलाखत असेल माझी, मी स्वतःहून दिली आहे. आणि नानांसारखे व्यक्ती मुलाखत घेत आहे म्हणजे जरा हातचं राखूनच बोलावं लागतं बऱ्याच वेळेला. म्हणजे मी जरा प्रेशराईज मी होतो, तुम्ही नव्हता. म्हणजे कारण मुलाखती घेण्याची आम्हाला प्रचंड सवय, देण्याची कधी नसते.
आणि त्यांनी प्रश्न सुद्धा कुठले सांगितले नाही. त्यामुळे जरा मीच म्हणलं नका सांगू, मजा येते. पण म्हणून गेलो मजा येते, अंतर्मनाचं ऐकून मगाशी म्हणलो तसं, पण दडपण होतं. पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मुलासारखं सांभाळून घेतलं आणि तुमच्याशी बोलून मला खरंच खूप आनंद झाला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.